जगभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात आपण पटकन क्विक अपडेट जाणून घेऊयात। पहिली बातमी आहे दोन राजकीय शत्रूंच्या भेटीची। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे महापौर झोरान मामदानी यांची भेट झाली। तेव्हा काय झालं तर ते आश्चर्यचकित करणारं होतं। काय घडलं ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर दुसरी बातमी आहे आफ्रिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच होणाऱ्या G20 शिखर समिटची। ऐतिहासिक इथे सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन सत्रामध्ये 3 प्रमुख प्रस्ताव मांडले जे जागतिक विकासाची दिशा बदलू शकतात। काय आहेत हे प्रस्ताव ते आपण पुढे या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यानंतर तिसरी बातमी आहे अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफचा किती परिणाम झाला त्याबाबतची, कारण याबाबतचा एक अहवाल समोर आलेला आहे। यातली आकडेवारी पाहून ट्रम्प देखील शॉक होतील। काय सांगतो हा अहवाल ते पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर चौथी घडामोड ती म्हणजे तुमच्या कामाची आहे। जर तुम्ही कॅनडाला फिरायला किंवा इतर कुठल्याही देशामध्ये कामानिमित्त फिरायला जाऊ इच्छित असाल, विशेषतः कॅनडा, तर तिथे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो। त्याची काही कारणं समोर आलेली आहेत आणि व्हिसा रिजेक्ट होऊ नये यासाठी काय करावं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। डोनाल्ड ट्रम्प फॅसिस्ट आणि हुकुमशाह आहेत हे उद्गार होते न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोरान मामदानी यांचे। इतर दुसरीकडे तर झोरान मामदानी हे 100% कम्युनिस्ट वेडे आहेत, यदुही द्वेष करणारे आहेत आणि पूर्णपणे कामचुकार आहेत असं संबोधणारे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात मोठ्या नाट्यमयरित्या भेट होईल अशी अपेक्षा होती। मात्र घडलं त्याच्या उलटच। शुक्रवारी जेव्हा दोघे अखेर ओव्हल ऑफिसमध्ये एकत्र बसले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला। हे दोघे विरोधक अशा प्रकारे भेटतील किंवा असे भेटले असेल हे कुणालाच वाटलं नव्हतं। आणि ते भेटले असे की वर्षानुवर्ष जुने मित्र आहेत। डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोरान मामदानी या भेटीमध्ये त्यांचं नक्की काय घडलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हा राजकीय युटर्न आहे का की मग यामागे काही रणनीती आहे? चला संपूर्ण गोष्ट या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया। ज्यांच्यामध्ये महिन्याभरापासून युद्ध सुरू होतं ती दोघं जणू जुने दोस्त असल्यासारखे हसत खप्पा खेळत कसे काय दिसतायत? ट्रम्प म्हणाले, मला वाटतं तुम्हाला एक नवीन महान महापौर मिळणार आहे, आणि मामदानी यांच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला। पुढे ट्रम्प म्हणाले, आमची एक उत्तम आणि उत्पादक अशी बैठक झाली। आपण विचार केलेला आहे की त्यापेक्षा जास्त गोष्टींवर आम्ही सहमत देखील आहोत। आता या भेटीमध्ये मुख्य चर्चा झाली परवडणारा खर्च, किराणा आणि घराच्या वाढत्या किमती, आरोग्य सेवा आणि न्यूयॉर्कची सुरक्षितता। पुढे मामदानी काय म्हणाले, ही बैठक न्यूयॉर्कवरील सामायिक प्रेमातून झालेली आहे। आणि ट्रम्प पुढे काय म्हणाले, त्यांना सुरक्षित न्यूयॉर्क हवा आहे आणि मला ही गुन्हेगारी पाहायची नाही ज्यांना त्यांनी निवडून दिलेलं आहे। निवडणूक मोहिमेवर भर दिला, कम्युनिस्ट म्हटलं। त्याच मामदानींना आता ट्रम्प सपोर्ट करताना दिसत आहेत। ट्रम्प म्हणाले, आपण त्यांना मदत करण्यासाठी इथे आहे, दुखवण्यासाठी नाही। तो काही रूढीवादी लोकांना आश्चर्यचकित करेल, त्यांच्या काही कल्पना आपल्यासारख्या आहेत। हे वाक्य फक्त शब्द नाही तर हा टर्न अमेरिकेच्या राजकारणात एक मोठा संकेत देऊन जातो। मामदानी यांच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतं त्यांनी भूतकाळातील टीकेवरून माघार घेतलेली नाही आहे, पण त्यांनी भांडण वाढवण्याचं टाळलं। कारण त्यांना माहीत आहे न्यूयॉर्कचा बजेट, विकास, सार्वजनिक सेवा हे सर्व फेडरल सहकार्याशिवाय शक्य होणार नाही आहे। या भेटीमुळे एक मोठा राजकीय धक्का बसलाय। मामदानी यांना अतिरेकी जिहादी समर्थक म्हणून दाखवण्याचा रिपब्लिकनचा जो प्रयत्न होता तो जवळपास फेल झालाय। ट्रम्प यांना विचारलं, तुम्ही सहमत आहात का मामदानी जिहादी समर्थक आहेत? ट्रम्प यांनी उत्तर दिलं, नाही, आपण तसा विचार करत नाही। ही ओळ संपूर्ण राजकीय चित्रच बदलते। आता खरा प्रश्न असा आहे, हा बदल मनापासून आहे की हा एक पॉलिटिकल शो आहे? न्यूयॉर्कची महागाई नियंत्रित करायची असेल, फेडरल मदत हवी असेल तर दोघांनाही एकमेकांची गरज आहे। म्हणूनच हे सौहार्द टिकणार का? ही पुन्हा रायवली सुरू होणार। राजकारण म्हणजे बदल। कालचे शत्रू आज भागीदार होतात आणि आजचे भागीदार उद्या पुन्हा विरोधक होतात। ट्रम्प आणि मामदानी ही भेट न्यूयॉर्कसाठी नवीन दिशा असू शकते किंवा फक्त एक राजकीय नाटक सुद्धा असू शकतं। या भेटीतील कोणता भाग तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? ट्रम्प खरंच बदलले आहेत का? हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। जगाचं लक्ष आज जोहान्सबर्गकडे आहे, कारण इथे चालू आहे G20 शिखर परिषद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंचावर 3 खूप महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले आहेत जे भविष्यामध्ये जागतिक विकासाची एक दिशा बदलू शकतात। G20 हे समिट खास आहे कारण पहिल्यांदा ही बैठक आफ्रिकेमध्ये होत आहे। सॉलिडेटरी, इक्वॅलिटी आणि सस्टेनेबिलिटी या थीमवर जगभरामध्ये चर्चा सुरू आहे
आणि याच ठिकाणी मोदींनी विकासाला नवी वळण देणारे 3 मोठे प्रस्ताव मांडले। पहिला प्रस्ताव काय? पारंपरिक ज्ञानाचं जागतिक भंडार तयार करणं। मोदी म्हणाले की जगभरातील अनेक समाजांनी पिढ्यानपिढ्या निसर्गाशी, समाजाशी आणि संसाधनाशी संतुलन राखत जगण्याचं शहाणपण कमावलंय। हे अमूल्य ज्ञान जतन करून सर्व देशांना उपलब्ध करून द्यायला हवं। भारताची इंडियन नॉलेज सिस्टीम ही यासाठी एक उत्कृष्ट मॉडेल ठरू शकते। त्यानंतर मोदींचा दुसरा प्रस्ताव काय होता? आफ्रिकेतील कौशल्य विकासाला मोठा वेग देणार आहे। मोदींनी सुचवलं आहे की येत्या 10 वर्षांमध्ये G20 देशांनी मिळून आफ्रिकेमध्ये 10 लाख प्रमाणित प्रशिक्षण केंद्र करावेत, अर्थात ट्रेन द ट्रेनर या मॉडेलद्वारे लाखो तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य दिली जातील। याचा फायदा फक्त आफ्रिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला होणार। त्यानंतर तिसरा प्रस्ताव तो खूप गंभीर आहे। ड्रग्ज आणि दहशतवाद याच्यातील गुप्त नातं तोडण्याचा हा प्रस्ताव। मोदींनी सांगितलं की फेंटालिस सारखी कृत्रिम औषधं ही समाजाला आतून कमजोर करत आहेत। ड्रग्ज तस्करी, दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग हे एकमेकांशी जोडलेले आहेत। यासाठी G20 देशांनी एकत्र येऊन एक मोठी समन्वित मोहीम राबवावी असा त्यांचा ठाम आग्रह देखील असल्याचं दिसलं। मोदी यांनी पुन्हा एकदा वसुदैव कुटुंबकम म्हणजेच जग एकच कुटुंब आहे हाही संदेश दिला। विकास म्हणजे केवळ पैशाची वाढ नाही तर सांस्कृतिक मूल्य टिकावं, नैसर्गिक जीवन, मानवी जीवन याचं संतुलन हे तितकंच आवश्यक आहे असंही ठामपणे मोदी म्हणाले। हे 3 प्रस्ताव ज्ञान, कौशल्य आणि सुरक्षा या 3ही क्षेत्रात जगाला नवं मॉडेल देऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं? हे प्रस्ताव प्रभावी ठरतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। ट्रम्प यांनी लावलेल्या 50% टॅरिफचा भारतावर नेमका किती परिणाम झालाय? काही तज्ञांनी मोठं नुकसान होईल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात काय घडलंय? चला जाणून घेऊयात। सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की अमेरिकेने लावलेल्या 50% या टॅरिफमुळे भारताची अवस्था मोठ्या प्रमाणात अडचणीत येणारी ठरेल। आश्चर्य म्हणजे भारतावर याचा जवळजवळ काहीच वाईट परिणाम झालेला नाही आहे। SBIनं रिसर्च रिपोर्ट दिली आहे आणि त्या रिसर्च रिपोर्टनुसार या टॅरिफचा भारताच्या GDP वर नगण्य प्रभाव दिसतोय। अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची निर्यात कमी झाली नाही, उलट वाढली। एप्रिल ते सप्टेंबर 2025-26 दरम्यान भारताची निर्यात $214 अब्ज वरून $220 अब्ज पर्यंत पोहोचली आहे, म्हणजे जवळपास 2.9% वाढ आहे। अमेरिकेच्या मोठ्या टॅरिफनंतरही ही गोष्ट आश्चर्यकारक होती। भारताची अमेरिकेकडे निर्यात 13% वाढली आहे, म्हणजेच $45 अब्ज ची वाढ झाली आहे। पण जुलै 2025 नंतर अमेरिकेतल्या एकूण निर्यातीत घट दिसू लागली। सप्टेंबर 2025 मध्ये तर निर्यात 15% पर्यंत घसरली। विशेषतः सागरी उत्पादने, कोळंबी आणि मौल्यवान दगडांची निर्यात कमी झाली। यामध्ये भारताची एक स्मार्ट चाल पाहायला मिळाली, ती म्हणजे नवीन बाजारपेठा शोधणे। अमेरिकेमध्ये निर्यात कमी झाली तर भारताने लगेच नवीन बाजारपेठाचा शोध घेतला। भारतीय निर्यात आता झपाट्यानं इतर देशाकडे वळवण्यात आलेली आहे। ते देश कोणते? तर UAE, चीन, व्हिएतनाम, जपान, हाँगकाँग, बांगलादेश, श्रीलंका आणि नायजेरिया या देशांमध्ये सरकारनं आता मोठी वळवलेली आहे आपली मोहीम। टॅरिफचा सामना करण्यासाठी भारत सरकारने ही मोठी पावलं उचलली। निर्यातदारांसाठी 45,000 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर केला, ज्यामध्ये 20,000 कोटींची क्रेडिट गॅरंटी देखील दिली होती। यामुळे उद्योगांना धक्का बसू न देता निर्यात स्थिर ठेवण्यामध्ये मोठी मदत झाली। आता यातून एक निष्कर्ष काय काढता येईल की एकूणच असं दिसतंय की टॅरिफमुळे भारताचा वेग कमी झाला नाही, उलट भारताने अधिक स्मार्टली काम करून याचा परिणाम कमी केला। नवीन बाजारपेठा, सरकारी मदत आणि मजबूत अर्थव्यवस्था या तिन्हीमुळे भारत टॅरिफ विरोधात ठामपणे उभा राहिला। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कॅनडाला फिरायला जायचा प्लॅन करताय? जरा थांबा, विजाचे नियम तर ऐकून जा। काही कारणांमुळे तुमचा विजा रिजेक्ट होऊ शकतो। हो, आज आपण 2025 मध्ये कॅनडा व्हिजिटर विजा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का नाकारला जातोय याची काही कारणं आहेत आणि ही कारणं आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। सुरुवातीलाच एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे IRCC म्हणजेच इमिग्रेशन, रेफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा या संस्थेनं त्यांची विजा इंटिग्रिटी पॉलिसी ही खूपच कडक केली आहे। 2024 मध्ये व्हिजिटर विजाचा रिजेक्शन रेट 54% होता। 2025च्या पहिल्या महिन्यामध्ये ही संख्या साधारण 49% दिसतीये, म्हणजेच अर्ध्याहून जास्त अर्ज नाकारले जातात असं या आकडेवारीतून तरी दिसतंय। चला मग याची कारणे काय आहेत तर तेही जाणून घेऊयात। IRCC सर्वात आधी पाहतं की ही व्यक्ती कॅनडा फिरून पुन्हा भारतात परत येईल का। जर तुमची नोकरी, व्यवसाय, मालमत्ता किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या
नीट दाखवलेल्या नसतील तर अर्ज जवळजवळ नाकारला जातो. दुसरं कारण म्हणजे काय? आर्थिक पुरावे कमजोर असणे. तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये कमी बॅलन्स, अचानक जमा झालेले पैसे किंवा इन्कमचे स्पष्ट पुरावे तुमच्याकडे नसतील तर IRCC तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. कॅनडामध्ये तुम्हाला कोण भेटायला बोलवत असेल तर त्याचेही आर्थिक दस्तावेज महत्त्वाचे असतात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रवासाचा उद्देश स्पष्ट नसणे. थोडं फिरायला जायचं आहे, फॅमिलीत भेटायला जाणार, अशा खूप साधारण ओळी IRCC स्वीकारत नाही. तुम्हाला एक स्पष्ट ट्रॅव्हल प्लॅन दाखवावा लागतो, जसं की कुठे थांबणार, हॉटेल किंवा पत्ता, काय पाहणार, परतीची तारीख, फ्लाईट रिझर्वेशन. चुकीचे किंवा अपूर्ण दस्तावेज सादर करणे हे देखील महत्त्वाचं कारण आहे. त्यातमध्ये आता बरेच अर्ज चुकीच्या फॉर्मॅटमुळे, अपूर्ण फॉर्ममुळे आणि मिसिंग डॉक्युमेंटमुळे सुद्धा नाकारले जातात. कधीकधी दस्तावेजांचे अनुवाद म्हणजेच ट्रान्सलेशन नसल्यानंही रेफ्युजल इथं मिळतो. याबाबत तुमची व्हिसा हिस्ट्रीसुद्धा तपासली जाते. पूर्वीचा व्हिसा म्हणजेच तुमचा इतिहास हा ओव्हरस्टे आहे का हे पाहिलं जातं. म्हणजेच तुम्ही कोणत्या देशामध्ये ओव्हरस्टे केले असेल तर IRCCसाठी हा मोठा नकारात्मक मुद्दा ठरतो. आता IRCCची तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक अर्जदार चुकीची माहिती किंवा बनावट दस्तावेज देखील देतात. अशा वेळी IRCC फक्त व्हिसा नाकारत नाही तर 5 वर्षांची एंट्री बॅन देखील लावू शकते. ही तर झाली कारणं ज्यामुळे व्हिसा नाकारला जाऊ शकतो. मग आता काय करावं? यशस्वी व्हिसा अर्जासाठी काही टिप्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला जाता जाता देऊन जातो. ते म्हणजे आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. सर्व दस्तावेज पूर्ण, स्पष्ट आणि योग्य फॉर्मॅटमध्ये द्या. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मालमत्ता, तुमचे होम कंट्री आणि मजबूत दाखवा. स्पष्ट ट्रॅव्हल आयटरनरी आणि परतीचा पुरावा द्या. बँक स्टेटमेंट आणि आर्थिक पुरावे व्यवस्थित तयार करा. पूर्वी रिजेक्ट झाला असेल तुमचा व्हिसा तर GCMS नोट घेऊन चुका सुधारून पुन्हा अर्ज करा. या काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला अर्ज रिजेक्ट न होऊ देण्यासाठी कामी येतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही प्लॅन करत असाल कॅनडाला जायचं तर तुमच्यासाठी ही माहिती फार उपयोगी ठरू शकते. तर असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.